आता दिवाळी जवळ आली आणि आपण सगळेच दिवाळीच्या निमित्ताने घरात साफसफाई करतो। जुना झालेल्या वस्तू काढून टाकतो आणि नवीन गोष्टींसाठी घरात जागा करतो। साफसफाईमध्ये कधी-कधी आपल्याला देवी देवतांचे फाटलेले फोटो, भग्न मूर्ती आढळून येतात। देवी देवतांची मूर्ती, फोटो यांच्यामध्ये आपल्या भावना अडकलेल्या असतात। काही कारणाने त्या भग्न झाल्या, फोटो फाटले, जीर्ण झाले किंवा तुटले पडले तर त्यांचे काय करावे हा आपल्या समोर मोठा प्रश्न येतो। काही जण अडगळीच्या ठिकाणी, आडवळणावर, झाडाखाली, पारावर असे फोटो, मूर्ती ठेवून देतात। त्या काळानुकाळ तिथेच पडतात, मात्र त्या अशा अवस्थेत अतिशय विद्रूप दिसतात। त्यांना वाऱ्यावर सोडणं अजिबात योग्य नाही। यासाठीच आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सुचवण्यात आले। अनेक जण देवाचे जुने फोटो, भग्न मूर्ती वाहत्या पाण्यात सोडून देतात, पण पाण्यात कोणतीही गोष्ट टाकणं बरोबर नाही। साचलेल्या पाण्यात, डबक्यात अशा गोष्टी टाकणं चुकीचं आहे। तसंच अनेक लोकांना वाहत्या पाण्यात निर्माल्य टाकण्याची सवय असते, मात्र या सर्वांमुळेच पाणी दूषित होते। हारातील धागे दोरे पाण्यातील जीवांसाठी घातक ठरतात। निर्माल्य बागेतील झाडांना खत म्हणून पुनर्वापरात आणता येऊ शकतं। तसं केल्याने पापही लागत नाही आणि उलट पर्यावरणाचं रक्षणही होतं। तुम्ही त्या मूर्ती किंवा फोटो फ्रेम प्रदूषण निर्मूलन गाड्या असतात त्यांच्याकडेही देऊ शकतात किंवा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणाऱ्या दुकानातही तुम्ही त्या देऊ शकतात। तुम्ही मातीच्या मूर्ती जमिनीत पुरू शकतात। भग्न झालेल्या मातीच्या जुन्या मूर्ती जमिनीत पुरल्यामुळे कालांतराने त्या मातीशी एकरूप होतात। अशा मूर्ती मातीत पुरवण्यापूर्वी त्यांच्यावर श्रद्धेने हळद, कुंकू, अक्षता व्हाव्यात। तसेच नवीन मूर्ती घेताना त्या जाणीवपूर्वक माती, दगड किंवा वाळूपासून बनवलेल्या विकत घ्याव्या। अशा मूर्ती विसर्जित करताना निसर्गाशी सहज एकरूप होतात। आपण कागदी फोटो किंवा शाडूच्या मूर्ती एका बादलीत पाणी भरून त्यात विरघळून घेऊ शकतो। त्याचा लगदा तयार झाला की तो लगदा वापरून एखादे झाड लावावे। फोटो फ्रेम असतील तर काळजीपूर्वक फोटो फ्रेमच्या बाहेर काढून घ्या। फ्रेम तुटलेली असेल तर ती टाकून देता येईल व फोटो पाण्यात विरघळून किंवा झाडाच्या मातीत मिसळता येतो। हाच नियम जुन्या पोथ्यांच्या बाबतीतही आपण वापरू शकतो। पाण्यात पोथीचेही विसर्जन सहज करता येते। 2 इंचापेक्षा मोठी मूर्ती घेणे टाळावे। देवी देवतांच्या मूर्ती विकत घेताना किंवा भेट म्हणून मिळत असतात तेव्हा त्या खूप छान दिसतात, परंतु त्या जुन्या झाल्यावर त्यांचे रंग उडू लागल्यावर त्या विद्रूप दिसू लागतात। म्हणून आपण मूर्तीची निवड करताना जाणीवपूर्वक ती प्रदूषण मुक्त आहे की नाही हे तपासून घ्यावे आणि मूर्ती 1.5 ते 2 इंचापेक्षा मोठी नाहीये ना हेही पाहावे। मूर्तीची निर्मिती मुख्यत्वे मंदिरासाठी केली जाते, त्या शोभेची वस्तू नाही आहे याचे आपण भान आणि मान ठेवायला पाहिजे। फोटो संकलन करणाऱ्या संस्थांकडे जुने फोटो द्यावे। काही संस्था अशा आहेत ज्या देवांचे फोटो, मूर्ती यांची योग्य विल्हेवाट करता यावी यासाठी प्रयत्न करत असतात। या संस्था मूर्ती, तसबिरी यांचे एकत्रीकरण करून त्यांची उत्तर पूजा करून त्यांचे रीतसर विघटन करतात। आपल्या देवी देवतांना योग्य पद्धतीने निरोप देता यावा म्हणून अशा संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे। जुन्या फोटो फ्रेमच्या काचा वेगळ्या करून त्या रिसायकलिंगसाठी द्यायला हव्या, तर लाकडी फ्रेम होम हवन मध्ये वापरण्यासाठी दिले जाऊ शकते। सर्व मूर्तींचे पुन्हा कुंडात विसर्जन करता येते। जीर्ण झालेल्या पोथ्या पुराणांचे पाण्यात विसर्जन करून त्यापासून कागदाचा लगदा बनवला जाऊ शकतो। हा लगदा मातीत मिसळून त्यामध्ये एखाद्या रोपाची रुजवण केली जाऊ शकते। त्यानंतर जमा झालेल्या धातूंच्या वस्तू आणि मूर्ती देखील वितळून नवीन मूर्ती बनवता येते। भग्न मूर्ती, फोटो फ्रेमशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा। वास्तुशास्त्रानुसार जर घरात तुटलेल्या वस्तू ठेवल्या तर वास्तुदोष वाढतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा येते। जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी देवांच्या मूर्तींचे ध्यान करत असतो, त्यामुळे आपल्याला मानसिक समाधानही मिळतं आणि ताणतणाव काही प्रमाणात दूर होतात। पूजा करताना आपले लक्ष सारखे त्या तुटलेल्या मूर्ती किंवा फ्रेमकडे जाईल, मग मन भटकेल आणि एकाग्रतेअभावी विचारांची शुद्धी शक्य नाही। म्हणूनच घरात एखादी मूर्ती किंवा फ्रेम तुटली असेल तर ती ताबडतोब काढून टाकावी आणि त्याची योग्य विल्हेवाट लावावी। तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा।